एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये ही सुंदर राखी जी ड्युअल कलरमध्ये आहे, 2 कलरमध्ये आहे. दिसायला खूप कठीण वाटते पण खूप सोपी अशी ही राखीची जी डिझाईन आहे ते ट्युटोरियल अगदीच स्टेप बाय स्टेप. म्हणजे जर तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्हाला जर बेसिक स्टिचेस येत असतील तर ही राखी तुम्ही नक्की बनवू शकता. अशा पद्धतीने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, अगदीच स्टेप बाय स्टेप सगळं मी इथे डिस्क्राईब केलेलं आहे. तर व्हिडिओ कुठेही मिस करू नका, कोणताही भाग तुम्ही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमची ही राखी अशीच सुंदर नक्की बनून रेडी होईल. बघा, इथे मी यूज करत आहे हे 2 यार्न्स, एक पिंक आणि एक येलो. कलर्स जे आहेत ते टोटली तुमच्यावर अवलंबून आहेत, तुम्ही कुठलेही कलर याच्यामध्ये यूज करू शकतात. हे दोन्हीही जे कलर्स आहेत, हे जे दोन्ही यार्न्स आहेत, हे प्युअर ॲक्रेलिक यार्न्स आहेत. याच्यासोबत मी यूज करत आहे 3.5 मिलीमीटरची हुक, एक सीझर आणि एक पर्ल आपण इथे यूज करणार आहोत. आधी आपण दोनपैकी कुठल्याही कलरपासून सुरुवात करू शकतो. इथे मी एक मॅजिक रिंग बनवून घेते. बघा, मॅजिक रिंग इथे बनलेली आहे. इथे आता आपण बनवणार आहोत चेन 1. ओके, चेन 1 बनवली आहे. आता आपण आपली जी क्रोशे हुक आहे ती मॅजिक सर्कलच्या आतमध्ये इन्सर्ट केली, यान ओव्हर केलं, एक लूप काढून घेतलं. आता आपल्याकडे 2 लूप्स आपल्या हुकवर आहे. यान ओव्हर करून दोघांमधून एकदाच हुक बाहेर काढली, म्हणजे इथे आपला पहिला सिंगल क्रोशे स्टिच रेडी झाला. अशाच पद्धतीने इथे आपण दुसरा सिंगल क्रोशे स्टिच बनवून घेऊ. तर 2 सिंगल क्रोशे स्टिचेस आता आपण इथे बनवलेत. आता आपण यान ओव्हर करायचं आहे, मॅजिक रिंगमध्ये हुक इन्सर्ट करून एक लूप काढून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे 3 लूप्स हुकवरती आहेत. यान ओव्हर करून तिघांमधून एकदाच लूप बाहेर काढायचं आहे, म्हणजे आपल्या इथे हाफ डबल क्रोशे स्टिच रेडी झाला आहे. अगेन एक हाफ डबल क्रोशे स्टिच आपल्याला बनवायचं आहे, म्हणजे 2 हाफ डबल क्रोशे आपल्या इथे रेडी झाले. नेक्स्ट बघा, यान ओव्हर केलं, मॅजिक सर्कलमध्ये हुक इन्सर्ट केली, एकदा लूप काढून घेतलं. आता आपल्याकडे 3 लूप्स हुकवरती आहेत. यान ओव्हर करून पहिल्या दोघांमधून आणि यान ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून, अशा पद्धतीने आपण इथे पहिला डबल क्रोशे स्टिच बनवून घेतला. अगेन एक डबल क्रोशे स्टिच आपल्याला इथे बनवायचा आहे आणि हा जो लूप आहे आपला हा थोडा मोठा करून आपल्याला हुक इथून काढून घ्यायची आहे. तर एकदा आपण परत बघू आपण सुरुवात कशी केली आहे आणि काय काय बनवलं ते. तर एक चेन आपण सुरुवातीला बनवली, त्याच्यानंतर आपण 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे आणि 2 डबल क्रोशे स्टिचेस इथे बनवून घेतले. आता इथे आपण पिंक कलरचं यान जॉईन करायचं आहे. त्याच्यामध्ये बघा, एक स्लिप नॉट बनवून घेतली. ओके, ही स्लिप नॉट आपण अशी बनवली आहे आणि आपले हे जे वर्किंग यान आहे हे आपण मागच्या बाजूला सोडून देणार आहोत. बघा, हे वर्किंग यान आपलं मागच्या बाजूने राहील आणि आता जे आपण पिंक कलरचं यान जोडणार आहोत हे आपलं अशा पद्धतीने आपण इथे होल्ड करायचं आहे. ठीक आहे, आणि आपण मॅजिक लूपमध्ये एकदा हुक इन्सर्ट केली आणि आपल्या स्लिप नॉटचा जो लूप होता तिथून आपण हुक पास केली, म्हणजे आपलं यान जे आहे हे इथं जोडलं गेलं. नेक्स्ट बघा, चेन 1 बनवली आणि हा जो सिक्वेन्स होता तोच आपण इथे आता परत फॉलो करायचा आहे. सिंगल क्रोशे 2, त्याच्यानंतर 2 हाफ डबल क्रोशे स्टिचेस आणि 2 डबल क्रोशे स्टिचेस आपण इथे बनवून घ्यायचे. तर आता एक्झॅक्टली इथे जेवढे आपण स्टिचेस बनवले होते तसेच स्टिचेस आपण इथे बनवलेत. आता आपण जो मॅजिक लूपचा आपला सर्कल होता त्यातला जो आपला यान आहे, हा येलो यान, हा आपण ओढून घेऊ पूर्ण, म्हणजे आपली मॅजिक रिंग जी आहे ती इथे क्लोज झाली. ठीक आहे, आता आपण बघा काय करायचं आहे. नेक्स्ट यान ओव्हर करायचं आहे आणि जो आपला पहिला सिंगल क्रोशे स्टिच आहे जो आपण येलो कलरमध्ये बनवला आहे बघा, तिथे आपण हुक इन्सर्ट करायची आहे. यान काढून घेतलं. आता 3 लूप्स आपल्या हुकवरती आहेत. यान ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, यान ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून इथे एक पहिला डबल क्रोशे स्टिच बनवला. अगेन सेम स्पेसमध्ये आपण हुक इन्सर्ट केली आणि दुसरा डबल क्रोशे स्टिच इथे बनवून घेतला. अगेन
पुढच्या स्टिचमध्येही आपण 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे बघा. पहिला, हा दुसरा. नेक्स्ट स्टिचमध्येही आपण 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे. पहिला आणि हा दुसरा. अशाच पद्धतीने आपण इथे शेवटपर्यंत येऊन सगळ्या स्टिचेसमध्ये डबल क्रोशे स्टिचेस 2 बनवत जायचं आहे. तर इथे बघा माझे 5 जे आहे स्टिचेसमधले 2-2 डबल क्रोशे वर्क करून झालेले आहेत. आता शेवटी बघा आपण काय करायचं आहे, इथे जो आपण हा लूप मोठा करून सोडून दिलेला होता, या स्टिचमध्येही आपल्याला 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. तर बघा यार्न ओव्हर केलं आणि आपली हुक जी आहे ती इथे आपण इन्सर्ट करायची आहे आणि इथे आपण 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवून घ्यायचे आहेत. 1 आणि हा 2. इथे चेन 1 बनवायची आणि आपलं पिंक कलरचं काम इथे संपलेलं आहे, त्याच्यामुळे इथून आपण यार्न कट करून घेऊयात. हुक आपली काढून घेऊ. आता जो आपला हा लूप आहे येलो कलरचा जो आपण सोडून दिला होता, त्याच्यामध्ये आपण हुक इन्सर्ट केली. हा लूप आपण छोटा करून घेतला आणि आता नेक्स्ट यार्न ओव्हर करून जे आपले पुढचे 6 स्टिचेस आहेत पिंक कलरमधले, त्याच्यामध्ये आपण प्रत्येकी 2-2 डबल क्रोशे स्टिचेस बनवायचे. यार्न ओव्हर केलं मी आणि जो आपला पहिला सिंगल क्रोशे स्टिच आहे तिथे आपण हुक इन्सर्ट केली. यार्न ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, यार्न ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून आपण हुक काढून घेतली. अगेन सेम ठिकाणी आपण हुक इन्सर्ट केली आणि दुसरा डबल क्रोशे स्टिच इथे बनवून घेतला. नेक्स्ट बघा पुढच्या स्टिचमध्ये आपण हुक इन्सर्ट करायची, 2 डबल क्रोशे स्टिचेस इथे बनवून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने आपण जे एकूण 6 पहिल्या राऊंडमधले जे स्टिचेस होते त्याच्यामध्ये डबल क्रोशे स्टिचेस बनवत जायचे. तर इथे बघा शेवटच्या स्टिचमध्ये इथे आपले 2 डबल क्रोशे स्टिचेस बनवून झाले. चेन 1 बनवू आणि इथून एक्स्ट्रा यार्न आपण कट करून घेऊ. आता हे जे एक्स्ट्रा यार्न्स आहेत बघा, हे पिंक आणि येलो कलरमध्ये, हे आपण आपल्या टेपेस्ट्री नीडलच्या हेल्पनी मागच्या बाजूनी असे हाईड करून घ्यायचे, जेणेकरून ते लपवले जातील आणि आपण त्यांना सेफली नंतर कट करू शकू. तर थोड्या 4-5 स्टिचेसमधून आपण हे असे पास करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि उरलेलं जे यार्न आहे ते आपण इथून सेफली कट करू शकतो. तर अशाच पद्धतीने आपण जो येलो कलरचा यार्न आहे तो पण हाईड करून घेऊया. इथे मी 30 सेंटीमीटर ईच असे 2 जे यार्न्स आहेत ते कट करून घेतलेत. एक्झॅक्ट हाफमध्ये आपण यार्न फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे जे 2 एंड्स आहेत इथे आपण यार्न्स आपले जोडणार आहोत. त्यासाठी काय करायचं बघा, सगळ्यात जो शेवटचा स्टिच आहे इथे आपण हुक इन्सर्ट केली बघा, हे जे 2 डबल क्रोशे स्टिचेस आहेत त्याच्यामध्ये, आणि याच्यासाठी तुम्ही कोणताही कलर यूज करू शकता 2 पैकी. आणि अशा पद्धतीने आपण इथे हे जे यार्न आहे हे जोडून घेतलं आहे. असंच आता आपण दुसऱ्या बाजूचंही यार्न जोडून घ्यायचं आहे. आपले दोन्ही जे बँड्स आहेत हे इथे अटॅच करून झालेत. आता आपण एक फेविक्विकच्या हेल्पनी जो सेंटर पोर्शन आहे तिथे आपण एक पर्ल फक्त चिकटवून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने एकदम सोपी पण दिसायला खूप सुंदर अशी एक राखी आपली इथे बनवून रेडी झाली आहे. मी ऑलरेडी बघा एका दुसऱ्या कलरमध्ये पण ही राखी बनवलेली आहे. तर तुम्ही खूप कलर ऑप्शन्स यूज करू शकता तुमच्या चॉईसनी. तुम्ही याच्यामधले कलर कॉम्बिनेशन्स घेऊ शकता. तर व्हिडिओ आजचा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि तुम्ही कोणते कोणते कलर यूज करून ही राखी बनवणार आहात ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि शक्य झालं तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर DM करू शकता. तुम्ही जे राखी बनवत आहात, तुम्ही जे प्रोजेक्ट माझे पाहून बनवत आहात, तर हे ट्युटोरियल्स तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असतील तर नक्की माझ्यासोबत DM करा आणि जे तुमचे प्रोजेक्ट आहेत ते तुम्ही नक्की माझ्यासोबत शेअर करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.